अगदी सुरुवातीपासून संघर्ष करत समाजात आपली ओळख निर्माण करणाऱ्या आणि 500 पेक्षा अधिक स्पर्धेच्या विनर असणाऱ्या सौ नीलम बनछोडे आज आपल्या सोबत आहेत, ज्यांनी कोल्हापुरात नुकतीच झालेली स्मार्ट सासूबाई या स्पर्धेचा किताब पटकावलाय। तर नमस्कार, तारा न्यूज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि स्मार्ट सासूबाई या स्पर्धेच्या विनर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। थँक्यू, आभारी। तर माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा असेल की या स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी तुम्हाला काही वेगळी तयारी करावी लागली का, किंवा नेमकी काही तयारी केली होती तुम्ही? मला या स्पर्धेची माहिती मला माझ्या मैत्रिणीकडून कळाली। या स्पर्धेसाठी मला अशी वेगळी काही तयारी करावी लागलीच नाही का, तर मी वेगळ्या स्पर्धेत भाग घेत असल्यामुळे वेगळी अशी तयारी करावी लागलेली नाही आहे। आणि स्वतः मी सासूबाई पण आहे, मग ह्या स्पर्धेमध्ये मी महाराष्ट्रीयन लुक सादर केला वेगळा काहीतरी। अच्छा, म्हणजे ज्या तुम्ही नेहमी स्पर्धेला उतरताय त्याच्याच ह्याच्यावर तुम्ही या स्पर्धेला उतरला होता। तर या स्मार्ट सासूबाई या स्पर्धेचं स्वरूप नेमकं काय होतं आणि ही स्पर्धा करत असताना तुम्हाला काय शिकायला मिळालं नवीन असं? स्मार्ट सासूबाई ही फेरी एकूण 3 फेऱ्यामध्ये होती। पहिली फेरी ओळख फेरी होती, त्यामध्ये आपली स्वतःची ओळख करून द्यायची होती। दुसरी फेरी प्रश्नोत्तरी फेरी होती आणि तिसरी फेरी कौशल्य खेळाची फेरी होती। ह्यातून मी हे शिकले की कष्ट आणि प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही, कष्टाची जोड असल्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही। तर अगदी खरं आहे की प्रयत्न केल्याशिवाय आपण कोणतीच पायरी यशाची चढू शकत नाही। तर आतापर्यंत तुम्ही इतक्या स्पर्धा केलेत, तर या स्पर्धेचं नेमकं स्वरूप वेगळं पण काय होतं? आतापर्यंत मी वेगवेगळ्या ज्या स्पर्धेत भाग घेतला त्यात मी विजेते झालेच, पण ह्या स्पर्धेत वेगळं पण होतं की तरुण वयातच आपण स्पर्धा जिंकतो असे नाही, तर वयाच्या 50 नंतर सुद्धा आपण स्पर्धा जिंकू शकतो किंवा विजेते असतो आणि कलेला कधीही वय नसते। अच्छा, तर खरंच आहे, अगदी आपण प्रयत्न केले तर कोणत्याही वयात आपण कोणतीही स्पर्धा असू दे किंवा शिक्षण असू दे ते आपण करू शकतो। हे तुम्ही आज दाखवून दिले, हे मी माझ्या स्पर्धेतून सिद्ध केले। अच्छा, तर स्मार्ट सासूबाई या स्पर्धेद्वारे आजच्या महिलांना किंवा स्मार्ट ज्या आताच्या 21व्या युगातल्या ज्या सासूबाई आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना मी असे संदेश द्यावा वाटतो की मला सासू आणि सुनेचे हे नाते आई आणि मुलीसारखे असावे आणि त्याचबरोबर आपल्या रूढी परंपरा संस्कृती हे सुनेला पण जपता आलं पाहिजे। तर तिने जर जतन केली तर ते आपली कायम संस्कृती जतन होईल, हे मी यातनं सांगू शकतो। तर खूप छान। आणि आज मी तुम्हाला आवर्जून हे विचारू इच्छिते की तुम्ही स्मार्ट सासूबाईचा किताब पटकावल्यानंतर किंवा विनर झाल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? मला स्वतःलाच विश्वास बसला नाही की मी विनर झाले। हे पहिल्यांदा मला आनंदाश्रू आले, त्यानंतर मला स्वप्नात वाटलं नव्हतं की मी विनर होईन आणि मला एकदम आश्चर्याचा धक्का बसला। अरे वा, तर खूप छान। जसे झाडासाठी सूर्यप्रकाश आणि पाणी याची आवश्यकता असते, तसेच एक आपली कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठाची गरज असते। तेच व्यासपीठ आम्हाला संस्कार शिदोरी मंचने उपलब्ध करून दिले, त्यांचे मी आभार मानते। त्याचबरोबर तारा न्यूज आणि त्यांची टीम मला इथं बोलवल्याबद्दल त्यांचे आभार मानते। धन्यवाद। तर आपण पाहिलं की कशाचंही पाठबळ नसताना जिद्दीच्या आणि प्रयत्नाच्या बळावर आज मॅडम इथेपर्यंत पोहोचले। तर मॅडम तुमचं खूप सारं अभिनंदन आणि तारा न्यूजला भेट दिल्याबद्दल धन्यवाद। नमस्ते।